बातम्या आरपार दाखवणार फक्त टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। मी तुम्हाला सतत वेगवेगळे विषय, वेगळ्या घटना घडतात त्या ठिकाणी जाऊन मी नजर टाकण्याचं काम करतोय। वेगळ्या स्टोऱ्या दाखवतोय आम्ही तुम्हाला। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे टुडे समाचार। बातमी कोणतीही असो, बातमी छोटी असो किंवा मोठी असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतोय। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आता सबस्क्राईब करा। मी आता तुळजापूर शहरात आहे आणि इथं तुळजापूर शहरामध्ये देवानंद रोचकरी यांचं भावी आमदार असं बॅनर लावलेलं आहे। आता ते बॅनरवर काय लिहिलंय आणि बॅनर कुठं लावलेत एक नजर टाकूया त्याच्यावर। मी तुळजापूर शहरात आहे, त्यांचं कार्यालय जे आहे ते जुनं बसस्थानक आहे। या बसस्थानकच्या समोर, बस स्टँडच्या समोर इकडं भले मोठे बॅनर लावण्यात आलेले आहेत। एक नजर बॅनरवर टाकूया। बॅनरवर काय लिहिलंय? निकला भाऊ से टक्कर लेने, भाऊ मामूली आदमी नहीं है, असं पहिल्या बॅनरवर लिहिलंय। देवानंद भाऊ रोचकरी आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा। इकडं देवानंद भाऊ रोचकरी यांचा फोटो आहे आणि त्याच्या खाली कार आहे, पांढरी फॅट आहे आणि त्याच्यावर अँबॅसिडर आहे आणि त्याच्यावर लाल दिवा आहे, त्याच्यावर भावी आमदार असं लिहिलेलं आहे। देवानंद रोचकरी यांचा उद्या वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या निमित्तानं इथं शहरामध्ये, तुळजापूर शहरामध्ये बॅनर लावण्यात आलेलं आहे। या बॅनरवर काय लिहिलंय मी तुम्हाला परत एकदा नजर टाकू। इकडं दुसरं एक बॅनर आहे ती, त्या बॅनरवर देवानंद भाऊ रोचकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आहे। काही तरुण मंडळीचे मागे फोटो आहेत, शुभेच्छुक जे आहे ते दादा कंपनी तुळजापूर असं लिहिलंय खाली। इकडं त्याच्या बाजूला एक बॅनर आहे, दुसरं बॅनर आणखीन, तिथं पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत। पलीकडे एक आहे किंग ऑफ तुळजापूर असं लिहिलंय त्या पलीकडच्या बॅनरवर। त्याच्या बाजूला असे एक जवळपास बरेच बॅनर या कॉम्प्लेक्सवर लावण्यात आलेले आहेत आणि इथं समोर एक बॅनर आहे। या बॅनरवर एक नजर टाकूया। छोटं बॅनर आहे, इकडं पण दाखवा। इथं आता एक छोटं एक बॅनर असा डिवायडर आहे, डिवायडरला पोल लावलेत लाईटचे आणि त्या लाईटच्या पोलला इथे बॅनर लावले आहेत छोटे। आता या बॅनरवर काय लिहिलेलं आहे? इथं भावी आमदार देवानंद भाऊ रोचकरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, शुभेच्छुक आहे दादा कंपनी तुळजापूर। इथं फोटो आहे एक बॅनरवर लावलेला आणि त्यांच्या कार्यकर्ते आहेत, समर्थक आहेत, त्यांचं इथं बॅनर आहे लावलेलं आणि त्या बॅनरवर फोटो पण आहेत। वर जावयाचा पण फोटो आहे उजव्या बाजूला, त्यांचे जावई आहेत ते माडजे त्यांचे जावई आहेत, त्यांचा पण फोटो या बॅनरवर आहे। इकडे पण भरपूर बॅनर लावले आहेत। आता हे देवानंद भाऊ रोचकरी जे आहेत यांनी 4 वेळा विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे तुळजापूर विधानसभेमध्ये। ते जेलमध्ये होते त्यावेळेस सुद्धा त्यांनी अर्ज भरला होता आणि काही थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला। आता हे बॅनर जे लावलेले आहेत भावी आमदार असं लिहिलंय त्या बॅनरवर। आता नेमकं मंडळी कोण आहेत? इकडे पलीकडे जे उभारलेत ना तेच मंडळी आहेत, त्यांच्याकडे आपण जाणार आहेत। नेमकं देवानंद भाऊ रोचकरी जे आहेत यांनी विधानसभेची निवडणूक लढवली आणि या निवडणुकीमध्ये काही थोड्या मतानं त्यांचा पराभव झाला। इथं काही मंडळी आहेत, हेच ते बॅनर आहेत, इथंच कार्यालय आहे त्यांचं। इकडे बॅनरकडे एक नजर टाकूया आपण परत एकदा। 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 बॅनर लावलेत। कार्यालय आहे त्यांचं, कार्यालयाच्या कॉम्प्लेक्सवर ते बॅनर लावलेत। आता कोणत्या मंडळीने बॅनर लावलेत हे आपण एक वेगळी आणखीन एक नजर टाकूया त्याच्यावर। इकडून या, इकडून या, इकडून या, इकडून या, इकडे तोंड करा। अशी बॅनर घ्यायची ना? हा, तुझी बॅनर दिसायला लागतील ना मागचे, तुम्हीच लावली तिथे? हो, आम्हीच लावलेले. काय नाव आहे तुमचं? मी अण्णासाहेब बुबरुवान गुंड। बरं, आता त्याच्यावर भावी आमदार असं लिहिलंय त्या बॅनरवर। पुन्हा अँबॅसिडर पण आहे, एक लाल दिवा पण आहे त्या गाडीवर। हो आहे ना। काय विषय आहे तो? भावी आमदार बॅनर असं लावलं। 4 टर्म विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे। थोड्या मताने आमचा पराभव झाला होता। ह्यावेळेस आम्ही जिद्दीनं काम कोणी लढवली आहे? देवानंद साहेबराव रोचकरी, बरं, आम्ही मित्रमंडळाच्या वतीनं। आता एखाद्या पक्षाचा सिंबॉल घ्यायचा आहे आणि पक्षाचं चिन्ह घेऊन येणारी विधानसभा आहे ही लढवायची आहे आणि जिंकायची पण। त्याच्यामुळं आम्ही आमच्या स्वतःची निर्मिती तयार केली आहे, एक ग्रुप तयार केला आहे मोठा। त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही देवानंद रोचकरीला आमदार करायचे आमचा विचार आहे। होय मामा, कुठून आला तुम्ही? देवकुळे, तुळजापूर तालुका, देवकुळे गाव माझा आहे, तुळजापूर तालुका, धाराशिव जिल्हा। देवानंद रोचकरी आज 25 वर्ष झालं आमदारची इलेक्शन लढवते ते। कमीत कमी 45,000 मतदान देवानंद भाऊचं ठामपणानं आहे। देवानंद भाऊलाच आम्ही मतदान करते ते गावोगाव। प्रत्येक गावामध्ये काँग्रेसवाल्याला लीड नाही, भाजपवाल्याला लीड नाही, कुठल्या पक्षाला लीड नाही, की देवानंद भाऊला प्रत्येक गावातनं लीड आहे। देवानंद भाऊ आमदारकी लढवणार आहेत का? पण ते आमदारकी 100% देवराज मित्रमंडळ लढविणार आहेत। आणि ही जी कटआउट लावली ती, हे 12-13 कटआउट आहे ते गावोगाव 172 गावं आहे ते, वाड्या वस्ती तांड ही
ह्या गावाने समजा गावाने 4-4, 5-5 कटावाटा देवानंद भाऊची सहकुशीनं पदर पैशानं लावली ती कार्यकर्त्यांनी. आणि आमदारकीचे इलेक्शन देवानंद भाऊ लढणार आहे आणि ठामपणानं आम्ही राहणार आहे मागं. कुठल्या काँग्रेसच्या मागं जाणार नाही, कुठल्या भाजपच्या मागं जाणार नाही. ठामपणानं आम्ही देवानंद भाऊच्या मागाव. देवानंद भाऊनं कोरड्या ही थोडी टाक म्हणलं तर कोरड्या ही थोडी टाकायला तयार आहे. एवढी क्रेज आहे. हा एवढी लाईटीचं काम करते, एमएससी बोर्डाचं काम करते. ती शेतात करायचा तर डीपी जळला तर भाऊनं फोन केला तर निम्याराच्याला फोन केला तर डीपी निम्याराच्याला अधिकारी देते. ते देवानंद भाऊचं हित काय. पुन्हा म्हणलं तर एखाद्याची बायको जर नांदत नसल, नांदवीत नसल तर ती देवानंद भाऊ स्वतः तिथं घरी जाऊन त्यांचं भांडण मिटू तिथं. समजा आले अडचणी सोडू द्या देवानंद भाऊ. इतक्या कठोर सहकार्य आहे. होय खरं 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 काय काय खरं आहे. म्हणलेलं खरं आमच्याच गावात आम्ही देवकुळीत जाऊ. हं? देवकुळीत जाऊ. होय मग काय म्हणतात. काय थांबा की जरा. बोला तुमचं काय इकडे या. इकडे बोला. आता मैदानात कोणच नाही बघा भाऊशिवाय. आणि पर्याय बी नाही भाऊशिवाय. कमीत कमी 1,55,000 रुपयानं देवानंद रोजकरी ह्या वेळेचा विधानसभा 55 रुपयानं 1,55,000 मतांनी. रुपयानं म्हणलं. रुपयानं नाही मला ऐकून द्या. 1,55,000 मतांनी भव्य पहिला आमचा देवानंद भाऊ निवडून आलेला या काँग्रेसनं गद्दारी करून 2,500 पाडला, निवडून डिक्लेअर केलेला. पण ह्या वेळेस भाऊच आहेत फक्त. होय काय म्हणाले ते. काय नाही समजा काय ह्या पण आमदारच करायचं. माझं मन पक्कच करायचं. कसं करायचं खरं फिक्सच करायचं का मग. हा फिक्सच. एकच करायचं. होय होय मामा बोला मामा काय देवानंद भाऊच होणार यावर. काय कारण आहे बरं. कारण म्हणजे त्यांचं कार्य तसं कार्यकर्ते. आम्ही खडकी जो लास्ट टोकाला उस्मानाबाद लास्ट बाउंड्री आहे, त्या बाउंड्री बाजार येऊन तिने गावोगाव घरोघर फिरून सगळ्याचे विचारपूस करून कुठलं काय असलं जर काम करू शकतात तिने. होय मंगळवारी इथं जनता दरबार भरतो भाऊंचा. 20-25 हजार लोक त्यांच्या आताही पाठीमाग आहेत. गेल्या 20 वर्ष झालं 45,000 मताचा गट्टा एक ठिकाणी त्यांच्या एका मुखाने आहे त्यांच्या पाठीमाग. आम्ही पक्ष जर लाईन लेबल लागलं तर आम्ही अपक्ष लढवायची तयारी होणार आहोत. बघा तुळजापूर शहरामध्ये इथं देवानंद भाऊ रोजकरी यांचं बॅनर लागले. उद्या वाढदिवस आहे आणि त्या बॅनरवर भावी आमदार असं लिहिलेलं आहे. त्या अनुषंगाने मी आता त्यांची बातमी करण्यासाठी तुळजापूर शहरामध्ये आलो होतो. हे जे बॅनर लावलेले आहेत हेच कार्यकर्ते आहेत आणि इथं जे बॅनर लावलेत ते याच ठिकाणी इथं बॅनर लावण्यात आलेले आहेत. नेमकं कार्यकर्ते जे आहेत हे कार्यकर्ते आहेत आणि यांनी इथं बॅनर लावलेलं आहे. या जवळपास 11 बॅनर इथं या कॉम्प्लेक्सवर लावण्यात आलेले आहेत आणि नेमकं त्यांचं काय उद्दिष्ट आहे आणि कशासाठी बॅनर लावलेत, नेमकं काय लिहिले बॅनरवर मी तुम्हाला नजर टाकून दाखवलेली आहे. इथं कुठं बॅनर लावले शहरामध्ये भावी आमदार असं बॅनर लावण्यात आलेलं आहे आणि ते जे बॅनर आहे ते देवानंद भाऊ रोजकरी यांच्या वाढदिवसानिमित्त इथं तुळजापूर शहरामध्ये जे बॅनर लावण्यात आलेले आहेत त्याच्यावर भावी आमदार असं लिहिलेलं आहे. आता नेमकं कार्यकर्त्याचं काय मत आहे आणि कोण बॅनर लावले तुम्ही तुम्हाला त्याची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. विषय वेगळा, बातमी वेगळी, चर्चा वेगळी. या सत्रामध्ये मी तुम्हाला तुळजापूर शहरामध्ये सध्या जे बॅनर झळकलेलं आहे ते देवानंद भाऊ रोजकरी यांचं भावी आमदार असं बॅनर झळकलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. कॅमेरामन खंडोबळेसोबत मी उपत मुलानी, तुळजापूर, उस्मानाबाद, धाराशिव.